सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्ण प्रक्रिया राबवूनच गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई करावी असा निर्णय कोल्हापूर सर्किट बेंचने दिलाय। त्यामुळे शुक्रवारपासून होणारी महापालिकेची कारवाई लांबणीवर पडणार आहे। 15 दिवसांची नोटीस देऊन त्यावर सुनावणी घेऊन मगच महापालिकेला कारवाई करावी लागणार आहे। तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या महापालिकेच्या नोटिसीची मुदत आज संपली। त्यानंतर शुक्रवारपासून बेकायदेशीर बांधकामं पाडण्याची तयारी महापालिकेनं केली होती। पण आज या संदर्भात सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच पूर्ण प्रक्रिया राबवून कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज झालेल्या सुनावणीत दिलेत। या निर्णयानुसार बांधकामं पाडण्याबाबत पुन्हा 15 दिवसांची नोटीस द्यावी लागणार आहे। त्यानंतर पुढील 15 दिवसात सुनावणी घेऊन मगच कारवाई करावी असं आदेशात म्हटलंय। त्यामुळे शुक्रवारपासून अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या कारवाईला काही दिवसांचा ब्रेक लागणार आहे।